थँक्यू. पहिल्या सत्रामध्ये आपण विशाल गवाळी यांना आवाज ऐकला आणि नक्कीच चांगली मॅच आपल्या भेटीला आली होती. नेक्स्ट मॅच एका बाजूला साई इलेव्हन बाणेवाडी, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आपण जर पाहिलं तर भराडेवाडी. पहिल्याच चेंडूवरती चांगला फटका आपण पाहतोय. बघता बघता चेंडू सीमारेषा पार आलाय, चौकार. थँक्यू, धन्यवाद. चला एक खेळाडू राया पाठवायचा आहे. पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर चौकार आलाय. चला भराडेवाडी आपल्याला गेलं या ठिकाणी पाठवायचं एक खेळाडू. अगदी कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झालाय. आपण जर पाहिलं तर पहिल्याच चेंडू बॅटरच्या नावावरती राहिला, त्याच्यानंतर अगदी दुसरा चेंडू डॉट येताना आपण पाहतोय. विपुलला आपण पाहतोय. सलामीचे बॅटर एका बाजूला केतन, दुसऱ्या बाजूला शुभम. अगदी समोरच्या बाजूने राया त्या ठिकाणी आहे, कोणती चुकी करणार नाहीये. पहिल्या विकेटचं पतन गॉन. आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता, भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय, आमची पावर हाय, धडका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई गुंगाट हाय, आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई गुंगाट हाय. थँक्यू, धन्यवाद. नक्कीच आपण जर पाहिलं तर एका बाजूने बॅटिंग होते, दुसऱ्या बाजूला गोलंदाजी देखील चांगली होताना आपण पाहतोय. एक थर्ड मॅन, त्याच्यानंतर एक आपण पाहिलं तर पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, एक डीप मध्ये खेळाडू आहे. ऑफसाईडला आपण पाहतोय मिड विकेट आणि मिड ऑन. कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लाजबाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहतोय. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करताना आपण पाहिली आहे. डॉट बॉल आलाय. धाव फलक जर पाहिलं तर फक्त 4 या आकड्यावरती पहिल्याच चेंडूवरती चौकार आला. त्याच्यानंतर अगदी 3 चेंडू यादगार राहिल्यात. चांगली गोलंदाजी. तिसऱ्या चेंडूवरती विकेट देखील येताना आपण पाहतोय. एका बाजूला संघ खेळतोय भराडेवाडी, दुसऱ्या बाजूला बाणेवाडी हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. अगदी चांगला फटका, देखना स्ट्रोक आपण पाहतोय. राया त्या ठिकाणी आहे, त्याला भेदून जातोय चेंडू, सीमारेषा पार आलाय, चौकार. कोणी भिडणार नाही, कोण थँक्यू, धन्यवाद. आता मात्र चांगली बॅटिंग होताना आपण पाहतोय. संदीपच्या बॅटमधून चौकार आलाय. हॅलो, चला आपण या ठिकाणी एक सन्मान सोहळा घेतोय. या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून मालिकावीराची एक स्पोर्ट्स बाईक, स्पोर्ट्स सायकल त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. आमचे सन्माननीय MP स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा विशालजी पांचाळ आणि निलेशजी पांचाळ, निखिल पांचाळ यांच्या माध्यमातून ही
मालिकावीराची जी सायकल आहे ती आपल्याला प्राप्त झाली आहे. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मी विनंती करतो की सन्माननीय शिवाजीदादा पालेकर आपण आपल्या शुभ हस्ते या दोन्ही बंधूंचा या ठिकाणी सन्मान घ्यायचा आहे. कॅमेरामॅन दादा ही क्षणचित्र आपल्याकडे कॅमेऱ्याच्या आतमध्ये कैद करायची आहेत. शिवडी या ठिकाणी त्यांचं स्वतःच हे एमपी स्पोर्ट्स नावाचं शॉप आहे आणि त्या ठिकाणी देखील ज्यांना ज्यांना शक्य होईल त्या सर्व क्रिकेटपटूंनी जाऊन त्या मॅच स्पोर्ट्समध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रत्येक इक्विपमेंटचा तुम्ही देखील लाभ घ्या. अगदी माफक दरामध्ये तुम्हाला लागणारं क्रिकेटचं सर्व साहित्य तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहे. एमपी स्पोर्ट शिवडी यांचे सर्वेसर्वा सन्माननीय पांचाळ बंधू यांना आपण ऑन स्क्रीन पाहतोय. मी विनंती करतो की आमचे पांचाळ बंधू आपण या स्पर्धेला अगदी कमी शब्दामध्ये अगदी थोडक्यात शुभेच्छा द्यायच्यात. स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर खूप काही आहे. शिवाजीदादा पालेकर एकटे आयोजन एवढं भारी करतायत की पाचल विभागातील तळवडे गावाचं नाव खूप मोठ्या स्तरावर त्यांनी नेलंय. तर आम्हाला त्यांचा अभिमान आहे आणि या स्पर्धेसाठी मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपण देखील आलात, आपण या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत. आणि आज दिवसभरामध्ये तुम्ही आमच्यासोबत असेच जोडले जाईल हीच आपण या ठिकाणी अपेक्षा करूया. आणि कमेंट्री बॉक्समध्ये पुनश्च ओव्हर द कॉम बॉक्स नरेंद्र कामतेकर सर. नक्कीच डॉट बॉल आलाय. धावफलक जर पाहिलं तर रायाची लाजबाब गोलंदाजी आपण पाहिलं तर फक्त 10 या आकड्यावरती आहे. हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय, फेकी देखील होते परंतु थोडंसं लेझी पाहायला मिळतंय. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होताना आपण पाहिल्यात. पहिला चेंडू वाईड, त्याच्यानंतर डॉट बॉल. आता मात्र 2 धावा येताना पाहतोय. अगदी आजच्या दिवसातील ही चौथी मॅच आपल्या भेटीला आली आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत खूप सारे क्रिकेटचे पावसाळे पाहिले आहेत आणि आज एका मोठ्या मानाच्या स्पर्धेमध्ये दोन्ही संघ एकामेकासमोर खेळत आहेत. पुन्हा एकदा लाजबाब गोलंदाजी. रायाकडे खूप सारा अनुभव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला ऑन साईडला वळवला. या बॉलवरती थोडंसं फंबलिंग जरूर पाहायला मिळालं आणि दरम्यानच्या बॉलवरती आपण पाहिलं तर 2 धावा नव्याने जोडल्या जात आहेत. एकीकडे आपण पाहिलं तर भराडेवाडी संघ प्रथम बॅटिंग करतोय आणि त्याच्या विरोधात आपण पाहिलं तर बाणेवाडीचा संघ प्रथम फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. चांगली मॅच आपल्या भेटीला येते नवलादेवी चषक 2026च्या माध्यमातून. दरम्यान हा बॉल अगदी पुन्हा फेकावा लागेल कारण हा बॉल पंच आमच्यापर्यंत वळतायत, कळवतायत की वाईड बॉल आहे. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु संपर्क तितकासा नाही झालाय असं आपण म्हणूया. बघता बघता 2 धावा कंप्लीट. विशालजी मैदानाच्या आतमध्ये चौथा सामना आपण आपल्या भेटीला आल्या. लाजबाब आयोजन अगदी शिवाजी पालेकर यांच्या माध्यमातून आपणास पाहायला मिळतंय. गेल्या वर्षी देखील स्पर्धा आपल्या भेटीला आली होती. दुसरं पर्व आपण देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. धावफलक जर पाहिलं तर 17 या आकड्यावरती आहे. मागची मॅच देखील विशालजी चांगली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची आउटर एज. 1 धाव पुन्हा एकदा मिळेल. धावफलक जर पाहिलं तर 18 या आकड्यावरती आहे. दुसऱ्या षटकाची सांगता होताना आपण पाहिली आहे. आपण पाहतोय नवलादेवी चषक 2026चा हा महासंग्राम, एक देखणी स्पर्धा. त्याचबरोबरीने आपण जर पाहिलं तर सूरज बाणे याच्यासाठी प्रकाश बाणे यांच्याकडून 100 रुपये आलेत. धन्यवाद. आपण ते घेऊन जायचे. चांगली बॅटिंग मागच्या मॅचमध्ये 3 चेंडूमध्ये अगदी 10 धावांची इनिंग त्याच्या माध्यमातून आली आहे.
चला शेवटचं षटक मार्गस्थ होतोय. गोलंदाज आपण जर पाहिलं तर पराग. पहिला चेंडू अगदी समोरच्या दिशेने आपण जर पाहिलं तर एक धाव बघता बघता आपण पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. अगदी तिसऱ्या षटकामध्ये विशाल पहिल्याच चेंडूवरती 2 धावा. अगदी शेवटचं षटक म्हटलं तर मोठी धावसंख्या येताना आपण कित्येकदा पाहिली आहे. या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती 2 धावा आल्यात. धावफलक जर पाहिलं तर कुठेतरी अगदी थोडीशी कमी धावसंख्या या मॅचमध्ये म्हणावी लागेल. 20 या आकड्यावरती आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये समोरच्या बाजूने संदीपची बॅटिंग चांगली होते. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या आहेत. अगदी मोठ्या फटक्यापासून या मॅचमध्ये वंचित ठेवलंय बॅटरना, कारण का नक्कीच सकाळच्या सत्रापासून चांगली बॅटिंग होत्या. शिरगावमध्ये या मैदानावर खूप मोठमोठ्या स्पर्धा होताना आपण पाहिल्यात. यावेळी दिशा से भटके तो मिलेंगे फटके आपण जर पाहिलं तर वाईट बॉल आलाय. धावसंख्या 21 या आकड्यावरती आहे. तुम्हा सर्वांचा लाडका खेळ अगदी सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सोनेरी स्वागत करूया. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्याच्यानंतर वाईट बॉल येताना आपण पाहिलाय. अगदी ज्याला क्रिकेटमध्ये सबमरीन डिलिव्हरी असा चेंडू हाताळताना आपण पाहतोय. 1 धाव पुन्हा एकदा. अगदी शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी विशाल मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. गोलंदाज जर पाहिले तर पराग चांगली गोलंदाजी. स्टॉकवरचं षटक म्हटलं तर मोठमोठी धावसंख्या येताना आपण पाहिली आहेत. या षटकामध्ये परागचा बोलबाला असं आपण म्हणूया. मैदानाच्या आतमध्ये धावफलक जर पाहिलं तर फक्त 22 या आकड्यावरती आहे. अगदी दोन्ही संघांचा विचार केला तर आतापर्यंत खूप सारे क्रिकेटचे पावसाळे पाहिले आहेत, परंतु आज एका मोठ्या इव्हेंटमध्ये खेळताना आपण दोन्ही संघांना पाहतोय. कट केलाय. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर झाली आहे. बघता बघता दुहेरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचलंय आपण जर पाहिलं तर 24 या आकड्यावरती. आतापर्यंत या षटकामध्ये आपण 6 धावा येताना पाहिल्यात. शिवाजी दादा पालेकर यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा आपल्या भेटीला कधी येणार तो दिवस मात्र आज आला आहे विशालजी, आणि एक चांगलं आयोजन आपल्या भेटीला आलंय असं आपण म्हणूया. शेवटचे मला वाटतं या ठिकाणी 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 3 चेंडूमध्ये 1-1 धाव आपणासाठी महत्वाची असेल. चांगला फटका समोरच्या दिशेने आपण पाहतोय. राया त्या ठिकाणी आहे. वारंवार चांगल्या पद्धतीची अगदी कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली आहे. 1 धाव आली आहे. शेवटचे 2 चेंडू दोन्ही संघांसाठी महत्वाचे असे. समोरच्या संघासाठी एखादा मोठा फटका आला ना तर एक चांगली धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये या मॅचमध्ये होऊ शकते. समोरच्या बाजूने अगदी संदीप आणि आपण जर पाहिलं तर शुभम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. चेंडू ऑफ साईडला मारायचा होता परंतु चेंडू ऑन साईडला आलाय. चुकी होते आणि बघता बघता चेंडू सीमारेषा पार आलाय. चौकार. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. चेंडू ऑफ साईडला मारायचा होता परंतु चेंडू ऑन साईडला आलाय. चुकी होते आणि बघता बघता चेंडू थँक्यू धन्यवाद. शेवटचा 1 बॉल मात्र महत्वाचा असेल. एक नशिबाचा चौकार विशालजी आपण म्हणूया मैदानाच्या आतमध्ये. धावफलक जर पाहिलं तर 29 या आकड्यावरती. एक चांगली धावसंख्या. मागची मॅच 27 धावा बनवताना कुठेतरी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली होती. फटका तर सजवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. कोणतीही चुकी करणार नाहीये. दुसऱ्या विकेटचं पतन. शेवट मात्र गोड केलाय असं आपण म्हणूया. आणि मला वाटतं चेस करण्यासाठी आव्हान दिलंय 30 धावांचं. कोणती चुकी करणार नाहीये. दुसऱ्या विकेटचं पतन. शेवट मात्र गोड केलाय असं आपण म्हणूया.
असताना गर्लफ्रेंड नसताना. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला संघ आपण पाहणार आहोत KDCS कारवली वरचीवाडी, दुसऱ्या बाजूला बोरेश्वर 11 शिवगणवाडी. दोन्ही कॅप्टन्स आमच्यासोबत जॉईन व्हायचं आहे. चला लवकर या. सूरज बाणे आपण यायचं आहे. आपले 100 रुपयाचं पारितोषिक आलं आपण घेऊन जायचं आहे. टॉस बॉक्समध्ये आपण जॉईन व्हायचं आहे. शिवाजी पालेकरांच्या शुभ हस्ते आपणास दिले जातील 100 रुपये. प्रकाश बाणे यांच्या माध्यमातून 100 रुपये आले. धन्यवाद. आपल्या खेळाडूवरती खूप सारं प्रेम त्याच्या माध्यमातून देखील केलं जात आहे. बंड्याला दे ना. हॅलो. चला फिल्डिंग त्वरितच त्या ठिकाणी सेट करून घ्यायची आहे. साई 11 बाणेवाडी कुंभवडे त्या ठिकाणी फिल्डिंग अगदी कमी वेळामध्ये महत्त्वाच्या आतमध्ये सेट करून घ्या. चला लगेच नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी शिवगणवाडी विपक्षात त्यांच्या खेळताना पाहणार आहोत KDCS 11 या दोन संघांना. अगदी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी जमा व्हायचं आहे. टॉस बॉक्स साठी मी विनंती करतो आमचे सन्माननीय शिवाजीदादा पालेकर आणि श्री नरेंद्र कामतेकर सर. चला त्या ठिकाणी टॉस केला जातोय आणि सूरज बाणे यांना देखील कॅश प्राइज शिवाजीदादा पालेकर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात येत आहे. चला 5व्या मॅचचा टॉस केला जातोय. एका बाजूला संघ KDCS कारवली वरचीवाडी, दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर बोरेश्वर 11 शिवगणवाडी. टॉस केला जातोय. शिवाजी पालेकर यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. हेड मागितलाय, टेल आलाय. टॉसचा निर्णय तुमच्या बाजूने आलाय. निर्णय काय असेल? फर्स्ट बॉलिंग करणार. आणि सकाळपासून पाहिले तर 40 धावसंख्या होते. तुम्ही समोरच्या संघाला किती धावापणे रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत ते कमी 10 रोखण्याचा प्रयत्न करणार देणार. आणि नक्कीच आयोजन पाहिलं तर शिवाजीदादा पालेकर गेल्या वर्षी देखील चांगलं पाहिलं. यावर्षी देखील मैदान बदललंय आणि कॅमेरा देखील एक वाढवलाय असं पण म्हणूया. काय सांगशील? खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलंय पालेकरने. कोणते असे गोलंदाज असतील की समोरच्या संघाला अगदी कमी धावापासून रोखण्याचा प्रयत्न करतील? प्रीतम, प्रफुल्ल, अशोक असे गोलंदाज आहेत चांगले. खूप साऱ्या शुभेच्छा. धावा दुसऱ्या बाजूला प्रथम बॅटिंग करायची आहे. अगदी मागच्या मॅच मध्ये आपण 30-32 धावसंख्या पाहिली. तुम्ही किती धावा बनवाल? कम से कम 50. कम से कम 50. जास्तीत जास्त किती बनवाल? आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर आयोजन खूप सारी मेहनत घेऊन शिवाजी पालेकर यांच्या माध्यमातून केलं जाते. त्याबद्दल तू देखील काय सांगशील? पहिल्यांदाच आम्ही यूट्यूब लाईव्हवर आम्ही खेळत आहे. कारण का तो शिवाजी पालेकर आमचा मामा आहे. स्वतः आम्ही भाचेच आहेत, असे काही नाही. ते चांगले सगळे चांगले व्यवस्थित एकदम प्रॉपर. आणि कोणते असे बॅटर असतील अगदी 50 धावा तुम्ही सांगितल्या बनवतील? काय सांगशील? एक आहे करण, दुसरा एक विजय चव्हाण, एक पंकज आणि नक्कीच जास्त वेळ घेणार नाही. मॅच चालू आहे. जाऊया दोन्ही संघांना आम्ही शुभेच्छा देतोय. ओव्हर टू अगदी विशाल गवाई सर. थँक्यू. हॅलो. दरम्यान या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय आणि नची स्पोर्ट्स जे मात्र विरारच्या कारगिल नगर मध्ये त्यांचं शॉप आहे, दादू कदम या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे देखील नवलादेवी चषक 2026च्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत YCC वाकी संघाचा वंडर बॉय मिस्टर अजय वाईम देखील दाखल झाले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे.
सगळ्या मॅचच्या दिशेनं सगळ्या मॅचच्या दिशेनं जिथं मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आहे. राया पहिल्याच बॉलवरती अगदी वीरेंद्र सेहवाग कॉपी बुक स्टाईलनं त्या ठिकाणी चौकार, पहिल्याच बॉलवरती पहिला, दुसऱ्या बॉलवरती सिंगल. हा बॉल अगदी हलक्या हाताने चेंडूला स्लाइश केला. इथे मात्र झेलबादची संधी गमावली आहे. अशा पद्धतीचं झेल मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप करणं एक मी म्हणेन मोठीशी चूक फिल्डिंग करणाऱ्या संघाला या ठिकाणी म्हणावी लागेल. कारण धावांचा जर चुकी तुम्हाला करणार नाहीये. डिफेंड करायचे असतील दुसऱ्या तर विकेटचं अशा पतन. पद्धतीनं कॅचेस या ठिकाणी कॅरी करणं तितकंच गरजेचं असतं. कारण कॅचेस इन द मॅचेस आपण अनेक सामन्यांमध्ये हे चित्र पाहत आलोय. त्यामुळे अशा पद्धतीच्या कॅचेस या तुम्हाला कॅरी कराव्या लागतील. दरम्यान या बॉलवरती देखील सिंगल पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईक राया आहे. रायासाठीचा हा बॉल अगदी लाफ्ट केला. इथे मात्र कुठली चूक होत नाहीये. विकेटचं पतन, पहिला गडी, बॅक टू दी डगआउट. कोणती चुकी करणार नाहीये. दुसऱ्या विकेटचं पतन. सांग राणी सांग तुझा राजा, तू मला बनवशील का? माझे नावाचं तुझे वाट्यावर लावशील का? सांग राणी सांग तुझा राजा, तू मला बनवशील का? माझे नावाचं तुझे वाट्यावर लावशील का? यस, थँक्यू डीजे. अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये जो बॅटर मात्र थोडासा आम्ही म्हणेन वरचढ ठेवण्याचा प्रयत्न करत होता त्याला मात्र आता माघारी धाडलाय. राया बाद झालाय. त्याची जागा घेण्यासाठी नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणपत दाखल झालेत. खूप मोठं नाव. इथून मात्र कशा पद्धतीचा खेळ होईल. यावेळेचा बॉल, वा काय बॅट आहे. अगदी पिकअप चांगल्या पद्धतीचं आणि हा बॉल निघून जातोय सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेनं. येतोय षटकार. सरीच्या सारीत किती सजून गजुना, किती सजून गजुना, कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग, कुणाची दिसतेस ग माझी नवरी. पहिल्याच बॉलवरती यावेळेस मात्र इरादे स्पष्ट केले तर मिस्टर गणपत यांनी. इथे मात्र मिनी हेलिकॉप्टर मात्र टायमिंग तितकंसं होत नाहीये. इथे मात्र लॉंग ऑन रिझर्व मध्ये थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. स्वतः कर्णधार केतन त्या ठिकाणी आहेत आणि या बॉलवरती आपण पाहिलं तर 2 धावा नव्याने जोडल्या जात आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ चुकी करणार नाहीये. संपलाय आणि पहिल्या ओव्हर धावांचा विचार केला तर 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण 14 धावा पाहिल्यात. इथून मात्र कशा पद्धतीनं पुढील 2 षटकांमध्ये खेळ केला जाईल हे देखील आपण चित्र पाहणार आहोत. 30 धावांचा टप्पा पार करायचा आहे. इथे मात्र बॅटिंग करणाऱ्या म्हणजेच बाणेवाडी कुंभवडे संघाला 12 बॉलमध्ये आता खऱ्या अर्थी 16 धाव्यांची गरज आहे. 12 बॉलमध्ये 16 धावा या ठिकाणी कंपल्सरी चेस करायची आहेत. राया बाद झालाय. इथून मात्र रोहित आणि गणपत यांच्या खांद्यावरती या संघाची मदार आहे. इथून मात्र कशा पद्धतीचा खेळ केला जाईल आणि या नेक्स्ट 2 ओव्हरमध्ये कशा पद्धतीची समीकरणं रंगतील हे देखील आपण पाहणार आहोत. सांघिक दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज जय दाखल होत आहेत. 45 क्रमांकाची जर्सी आणि इंडियाच्या क्रिकेटमध्ये 45 क्रमांकाची जर्सी म्हटलं की आपल्याला समोर नाव येतं हिटमॅन रोहित शर्मा. खूप सारं फॉन फॉलोविंग या खेळाडूचं. आज देखील इंडिया वर्सेस न्यूझीलंड अशी मॅच मध्ये रोहित शर्माला देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल. मात्र या मॅच मध्ये यामध्ये नवलादेवी चषक 2026 मध्ये जय कशा पद्धतीची कामगिरी करतोय इकडे देखील नजर असतील. दरम्यान सकाळ सत्रापासून जे जे संघ या ठिकाणी आपापला सामना खेळले त्यामध्ये शिवगर्जना सौंदर्यवाडी तांबाणे, जैनुमान क्रिकेट संघ सौंदळ, त्यानंतर गांगेश्वर कारशिंगे, धोपटेवाडी, बीसीसी देऊळवाडी आणि कडूवाडी या सर्व संघातील कर्णधार किंवा एका सदस्याने या ठिकाणी आपले सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या ठिकाणी उपस्थित राहायचंय.
दरम्यान अजून एक अनाउन्समेंट, जर कोणाला उपस्थित खेळाडू वर्गांपैकी मॅच टाइमच्या जर कॅप कोणाला हव्या असतील तर त्यांनी नरेंद्र कामतेकर जे समालोचक आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा आणि अगदी माफक दरामध्ये त्या देखील तुम्ही कॅप मिळवा. सगळ्या बॅक इन क्रिकेट जिथे मात्र 12 बॉल मध्ये आता मात्र धावा करायच्यात 16 धावा आणि सांघिक दुसऱ्या षटकात सुरुवात होते. चला मित्रांनो, थोडं स्पीडअप करायचंय. अगदी 15 मिनिटाचा वेळ तुम्हाला प्रत्येक इनिंग मध्ये मिळणार आहे. 20 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला दिवसभरामध्ये खेळताना पाहायला मिळतील. एकंदरीत राजापूर विभागाचं नाव रोशन करणारी ही क्रिकेट स्पर्धा जी मात्र शिवाजीदादा पालेकर आणि इंजिनवाडी संघाच्या माध्यमातून तुमच्या भेटीला येते. यावेळेचा बॉल इथे मात्र रोहितनं चांगलं यावेळेस मात्र पिकअप खेळलाय, चेंडूला पाठवलाय मिड विकेटच्या दिशेने. अजून एक दर्जेदार येतोय षटकार. येस, थँक्यू. अगदी पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय, त्यामुळे आता मात्र धावांचं अंतर अगदी 6 धावेंनी कमी झालंय. 10 धावेंची अजूनही गरज आहे. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने कार्पेट राव पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय डीप मध्ये, खेळाडू वेगानं चेंडू पर्यंत पोहोचतोय. रोहित कुठली हाराकिरी करणार नाहीये, फक्त एका धावेनं समाधान मानेल. कारण रोहित यांना माहित आहे, कारण जवळपास आपण अर्धा अधिक पल्ला या ठिकाणी या मॅच मध्ये पार केलाय. इथून कुठल्याही पद्धतीची जोखीम न घेता अगदी सावधपणे जरी खेळ केला तरी देखील जीत आपली होऊ शकते. हे समीकरण रोहित आणि गणपत यांच्या डोक्यामध्ये कुठेतरी सेट या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे या बॉलवरती देखील एक सिंगल पाहिली आहे. 21 धावांपर्यंत मजल मारली आहे. सदस्य कडीला आपण पाहिलं तर बाणेवाडी कुंभवडे संघानं 9 धाव्यांची अजूनही गरज आहे. सांघिक दुसऱ्या षटकाचा खेळ सदस्य कडीला भराडीवाडी संघाच्या माध्यमातून प्रगती पथावर असताना गोलंदाजी मार्गवरती आता राईट ओव्हर द विकेटनं जय मार्गस्थ होतोय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये, उंची खूप, अंतर पार होईल का? आणि हो, यस, अंतर देखील पार झालंय. गणपत बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथून मात्र आता खऱ्या अर्थी मी म्हणेन 3 धावेंची गरज ही मॅच जिंकण्यासाठी बॅटिंग करणार आहे, म्हणजेच बाणेवाडी कुंभवडे संघाला. साई 11 बाणेवाडी. ओहो, इथे देखील षटकार मारून फिनिश करायचा विचार, मात्र इथे जय वरचढ होतोय. हा बॉल अगदी टप्पा पडला, तदनंतर मात्र थोडासा ओहो, इथे देखील षटकार मारून फिनिश करायचा विचार, बॉलची सांगता होतीये. इथून मात्र 3 धावा कशा पद्धतीने जमा केल्या जातील की ह्या धावा रोखल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. इथे मात्र पुन्हा एकदा फटका उडाला. इथे मात्र दुरी रही अधुरी, विकेटचा पतन. मिस्टर गणपत बॅक टू दी डगआउट. अगदी कमी वेळामध्ये मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या. 3 धाव्यांची अजूनही गरज आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सदस्य कडीला मार्गस्थ आहे. यानंतर लगेचच क गटामधून नेक्स्ट मॅच KDCS 11 कारवली वरचीवाडी, तर दुसरीकडे बोरेश्वर 11 शिवगणवाडी या 2 संघांना आपण एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहणार आहोत. ती देखील एक मजेदार, इंटरेस्टिंग आणि रोमांचक मॅच होईल, यात मात्र कुठली शंका नाहीये. सध्या आपण जे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहतोय AG रजनीश या युट्यूब वाहिनीवरती, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, म्हणजेच भविष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक इव्हेंट तुम्हाला अगदी थेट तुमच्यापर्यंत कमी वेळामध्ये पोहोचतील. दरम्यान इथे मात्र नवा बॅटर प्रथमेशच्या बॅटमधून एक सिंगल पाहायला मिळते, क्विक सिंगल माझ्या आतमध्ये पाहायला मिळते आणि आता स्ट्राईक एंडला रोहित दाखल झालाय. आता दरम्यान यावेळेस मात्र पंचांकडून षटक समाप्तीची घोषणा केली जाते आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 2 धाव्यांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी साई 11 बाणेवाडी संघाला.
या मॅच मध्ये आपण सध्याच्या घडीला चित्र पाहतोय. 5 बॉल मध्ये 2 रन्स करायचे आहेत. नवा बॅटर भूषण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फील्ड पोझिशनचा विचार केला तर अगदी तशाच पद्धतीचं अगदी क्लोज या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 5 मध्ये 2 करायचे आहेत. पाहूया मॅच मध्ये काय घडतंय. ट्विस्ट अजूनही मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. हा बॉल अगदी त्या बॉलवरती हलक्या हाताने